कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करतीस? जेवणाची वेळ झाली ना, सगळ्यांसाठी ताटं वाढून घेते। काय झालं? अगं जेवायला थांबलोय मी, चला की। होय, ताटच वाढत होते। अबा असं कसं चला, हिला नाही जेवता येणार। का आता काय झालं? अव हिला 51 कळशाचं व्रत पूर्ण करावं लागणार आहे या। 51 कळशा भरून आणायच्या घाटावरनं आणि ते आपली दारातली तुळस आहे ना तिला घालायचं, आणि नंतर मग पूर्ण झालं की मग तिनं ताटावर बसायचं। हा, व्रत जरा अवघड आहे, पण सुखी संसारासाठी एवढं करावंच लागत। अगं तुला काय खोड लागले का? हे काय आलं म्हणतच? हे बघ, हिचं आता लग्न झालंय, लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरात आली ती। आता सगळं व्यवस्थित चाललंय ना, मग काय गरज आहे व्रताची? ओ, तुम्हाला काय रीतभात कळणार आहे व? समधीवरात घोड्यावर बसून तारीख असल्याने लग्न केलंय लेकाचं। पत्रिका काढली होती का पोराची? मी आज जाऊन पत्रिका काढली दोघांची, तेव्हा कळलं ह्या व्रताबद्दल। आणि ह्यांना ही करावंच लागल, तर सुखी संसार होईल आणि सगळे दोष निघून जातील। आणि तसं पण घरची परंपरा आहे, आणि मी केलंच होतं की हे व्रत। तू? मला तर काय आठवत नाही। अव जन भोगले ना त्याला आठवतं, तुमच्या काय लक्षात राहणार आहे? जाऊ दे बर का ग, हे व्रत आहे का नाही, दुपारचा सूर्य डोक्यावर आला ना की मग करायचं आहे। हा, जा तयारीला लाग। सूर्य डोक्यावर आल्यावर? अगं पण या व्रताची गरज आहे का काय? ना ना, राहू दे। आता घरच्या परंपरेचा मान घरची सून नाही ठेवणार तर कोण ठेवणार ना? मी करेन हे व्रत। वा 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 वा, जावई बापू, तुम्ही एवढ्या आठवणीनं आमचं तोंड गोड करायला आली, आम्हाला लय बरं वाटलं बघा। डॅडी, घरावर एवढं मोठं संकट आलं होतं, ते तुमच्या आशीर्वादामुळे टळलं। तुम्हाला कसा विसरेन मी? दादा, घरावर एवढं मोठं संकट आलं आणि तू एका शब्दाने सुद्धा बोलला नाहीस। नाहीतर काय, एवढं सगळं घडून गेलं आणि आत्ता कळतंय व्हय आम्हाला। असू द्या असू द्या, आमचे जावई बापू लय स्वाभिमानी आहेत। आता ते आमच्याकडे आले असते एवढा त्रास झालाच नसता ना। पण आले का नाही, लय स्वाभिमानी आहेत ते। सूर्या, आपण ज्या कामासाठी आलोय ते करूयात का? हा डॅडी, तेजूचं मांडव परतण्याचा कार्यक्रम राहून गेला होता। बर, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।